नमस्कार. मी विश्वास उटगी. आज आपण मॅक्स महाराष्ट्राच्या दर्शकांबरोबर उद्या आणि परवा म्हणजे सोमवार आणि मंगळवारी 28 मार्च आणि 29 मार्च या 2 दिवसामध्ये देशव्यापी जो कामगारांचा संप आहे या संपाविषयी बोलूया. हा देशव्यापी संप या देशातील सर्व केंद्रीय कामगार संघटना अर्थात त्यात सरकार पुरस्कृत भारतीय मजदूर संघ नाही. मग कोण कोण आहेत तर इंटक आहे, आयटक आहे, CITU आहे, HMS आहे आणि त्यानंतर आपण असं बघूया की TUCI, NTUI, AICCTU, AIUTUC यासारख्या संघटना आहेत. महाराष्ट्रामध्ये NTUI ही एक महत्वाची संघटना आहे आणि त्याचबरोबर या देशातील अनेक अशा संघटना आहेत की राज्यनिहाय त्या मोठ्या आहेत. महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये श्रमिक एकता संघ एक मोठा कामगार संघटनेचा विभाग आहे. महाराष्ट्रातील TUCI, भारतीय कामगार सेना, NTUI आणि त्याचबरोबर श्रमिक एकता महासंघ हे केंद्रीय कामगार संघटनेच्या बरोबरीने या संपामध्ये उतरलेले आहेत. पण अनेक पब्लिक सेक्टर कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या ज्या आहेत, बँका आहेत, इन्शुरन्स आहे, जनरल इन्शुरन्स आहे, BPCL आहे, BSNL आहे, MTNL आहे, राज्य सरकारी कर्मचारी आहेत, महानगरपालिका आहेत. या ठिकाणी केंद्रीय कामगार संघटनांना मानणारे भले त्याला संलग्न नसतील पण या सर्व क्षेत्रातील ज्या संघटना आहेत याही या संपामध्ये आहेत. त्यामुळे बँका बंद राहतील, इन्शुरन्स सेक्टर बंद राहील, रेल्वे बंद राहणार नाहीत, पण रेल्वे कामगार मोठ्या प्रमाणात देशभर या संपामध्ये पाठिंबा देण्यासाठी उभा आहे. या ठिकाणी अनेक लोक जे डिफेन्स सेक्टर आहे, संरक्षण सिद्धता ज्यांची असते त्या ठिकाणी संप करणं कठीण आहे, परंतु सगळे कर्मचारी 28 आणि 29 मध्ये रस्त्यावरती उतरून एकूणच देशव्यापी संपाला पाठिंबा देण्यासाठी निदर्शनं करतील, धरणे धरतील, आंदोलन करतील. त्यामुळे प्रत्यक्ष संप न करणारे जरी रेल्वे किंवा संरक्षण खात्यातले काही अपवाद वगळले किंवा वाहतूक क्षेत्रामध्ये काही ठिकाणी अडचणी आहेत, BST आहे, ST आहे, परंतु देशातल्या सगळ्या वाहतूक क्षेत्रातल्या संघटना या ठिकाणी संपामध्ये आहेत. आणि हा सगळा संघटित वर्ग जो आहे हा नाही म्हटलं तरी आज 2.5 ते 3 कोटीच्या घरामध्ये आहे या संपूर्ण देशामध्ये. आणि ह्याच्या बरोबरीने जर आपण बघितलं तर ज्याला आपण इन्फॉर्मल सेक्टर किंवा असंघटित क्षेत्र म्हणतो, वास्तविक तो क्षेत्र अधिक मोठ्या प्रमाणात संघटित झालेला आहे आणि त्याच्यामध्ये संघटना ज्या काम करतात त्या अक्षरशः शेकडोनी आहेत. त्याच्यामध्ये अंगणवाडी आहे, आशा वर्कर आहे, योजनांवरती काम करणाऱ्या अक्षरशः या देशामध्ये 3 ते 4 कोटी महिला या संघटित झालेल्या आहेत. मोलकरणी आहेत, वीटभट्टी कामगार आहेत, विडी कामगार आहेत. हे सगळे असंघटित क्षेत्रामधले जरी असले, माथाडी कामगार आहेत, कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत, आउटसोर्स लेबर आहेत, नाका कामगार आहेत, हे सगळे जरी असंघटित असले तरी यांच्या संघटना अत्यंत प्रभावशाली पद्धतीने रस्त्यावरती उतरून हा संप यशस्वी करणार आहेत. आणि अशा तऱ्हेने या देशातील 20 कोटी कामगार या संपामध्ये सहभागी होतील. याच्यातल्या अर्थातच असंघटित कामगारांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. आपण जर बघितलं या देशामध्ये 56 कोटी ते 60 कोटी पर्यंत प्रत्यक्ष कामगार वर्ग आहे. अनेक कामगार वर्ग हे संघटित संघटनांच्या परिघाच्या बाहेर असले तरी त्यांच्या सगळ्या आयुष्यावरती परिणाम करणारे या देशाचे कायदे आहेत. आणि गंमत अशी की 100 वर्षामध्ये जे कायदे लढून मिळवले, ज्यातले अधिकार लढून मिळवले आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर लढून मिळवले, त्याला संविधान अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची मदत आहे. देशाच्या संसदेने कायदे केलेत. असे 44 कायदे निवडून त्यातले 21 कायदे आता 2 वर्षापूर्वी जसे कृषी कायदे सरकारने पास केले तसेच हे सगळे कायदे रद्द करायला 20 मिनिटं घेतले आणि 5 मिनिटांमध्ये त्यांनी 4 लेबर कोड पास केले.
28 आणि 29च्या देशव्यापी संपामध्ये हा संपूर्ण कामगार वर्ग या चारही लेबर कोडला मूठ माती द्या, ते रद्द करा आणि बाकी सगळे अधिकार जे गुंडाळण्यात आलेले आहेत ते रिस्टोर करा, ते पुनर्स्थापित करा, ही मागणी करण्यासाठी एकूण 12 मागण्यांचा चार्टर ऑफ डिमांड घेऊन उतरलेला आहे संपामध्ये. त्यामुळे जसे 3 कृषी कायदे मागे घेतले तसे हे चारही लेबर कोड मागे घेतल्याशिवाय कामगार वर्गातला हा असंतोष थांबणार नाही. आणि त्यामुळे मुख्य मागणी ही चारही लेबर कोड, या 4 लेबर कोड मधून संघटना बांधणीचा अधिकार तो संपुष्टात येतोय. नवीन संघटना निर्माण होणं आता ह्याच्यापुढे अशक्य गोष्ट आहे. त्याचबरोबर ज्या संघटनांच्या मान्यता आतापर्यंत आहेत, या संघटना मान्यता असल्या तरी मालक आणि कामगार यांच्यामध्ये करार होऊ शकतो. त्यामुळे कलेक्टिव्ह बार्गेनिंग प्रोसेसने होणारी ऍग्रीमेंट्स ही त्यामुळे मान्यता प्राप्त युनियन्स यांची कार्यालय त्यांच्या उद्योगातून बाहेर पडतील. त्यांना बाहेर पडावंच लागेल. थोडक्यात युनियनचे ऑफिसेस बंद होतील. त्यांच्या मान्यता ह्या असून नसल्यासारख्या होतील. कारण मालकाला नवीन चारही कोड निर्माण झाल्यानंतर प्रत्येक कामगारावरती एक करार करण्याचा अधिकार मिळेल आणि त्याचप्रमाणे त्या कामगाराला 2 किंवा 3 वर्षाची एक नोकरी, फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट देणं हे मालक ठरवेल, त्या कामगाराला ती सोय उपलब्ध असेल. हे जर चारही लेबर कोड जे सरकारने प्रस्तावित केलेले आहेत हे जर अंमलात आले तर आता केंद्र सरकारचे, राज्य सरकारचे, रेल्वे मधले, बँकांमधले, इन्शुरन्स क्षेत्रातले जे संघटित क्षेत्रातले लोक आहेत यांना एका वटहुकमाद्वारे त्यांची नोकरी संपुष्टात येऊ शकते. आणि मग त्यांच्यातले हा चांगला तो चांगला असं म्हणत त्यांना 2 किंवा 3 वर्षाचं एक फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट देण्यात येतं. मग फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट म्हणजे काय, तो करार म्हणजे काय, तर मालक आणि कामगारात झालेला करार. याच्यामध्ये प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी, पेन्शन, अन्य भत्ते या सगळ्याची मिळून गोळाबेरीज म्हणून एक रक्कम देण्यात येईल. आणि 2 किंवा 3 वर्षाच्या फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट नंतर जर तो आवडला काम, म्हणजे त्यांनी 10 तास काम करणं, 12 तास काम करणं, 14 तास काम करणं, हे जर गुंतवणूकदार मालकाला आवडलं तर तो ती टर्म वाढवून देईल. त्यामुळे निवृत्तीचं वय 58 किंवा 60 हे कालबाह्य होऊन जाईल. कायमस्वरूपाची नोकरी ही कालबाह्य होऊन जाईल. आणि मग मालक आणि कामगार ह्याच्यातला करार होणं याचा अर्थ शोषण व्यवस्था ही मालक आणि गुलाम अशीच भक्कम होत जाईल. मग हे जे काही कामगार कायदे आहेत याला कामगार कायदे म्हणायचं का? आणि याच्यामध्ये शहीद भगतसिंग, लाला लजपत राय आणि अर्थातच अनेक स्वातंत्र्य काळापूर्वीचे नेते, मग ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस सारखी 1920 साली स्थापन झालेली पहिली केंद्रीय कामगार संघटना, आणि नंतर मग स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लढा करताना अनेक मूलभूत कायद्याची निर्मिती ब्रिटिशांच्या काळात सुद्धा ज्या कामगारांनी लढून मिळवले आणि अधिकार मिळवले, आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 70 वर्षामध्ये जे अधिकार संविधानाच्या आधाराने मिळवले, त्या सगळ्या अधिकारांमधून 180 दिवस काम केल्यानंतर कामाची, म्हणजे एखादा मजूर, एखादा कामगार, एखादा कंत्राटी कामगार सुद्धा हा कायमस्वरूपाची नोकरी मिळायला पात्र व्हायचा. पण गेल्या 30 वर्षाच्या उदारीकरणाच्या कालखंडात हे सुद्धा संपलेलं आहे. त्यामुळे संघटित कामगार हा अत्यल्प आहे, तर 2.5 ते 3 कोटीच आहे. परंतु कंत्राटी कामगार, आउटसोर्स कामगार, योजनांवरती काम करणारा कामगार, व स्त्री आणि महिला, पुरुष ह्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. आता 2 ते 3% लोक या देशातले संघटित कामगार आहेत आणि बाकी सगळे असंघटित आहेत. असंघटित कामगारांना किमान वेतन कायदा सुद्धा उपलब्ध नाहीये. आणि आपण कोरोनाच्या कालखंडामध्ये जे स्थलांतरित बघितले, जे
एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात जाऊन नोकरी करतात, एका जिल्ह्यातून जाऊन दुसऱ्या जिल्ह्यात नोकरी करतात, ते मायग्रेंट लेबर, स्थलांतरित लेबर, प्रवासी मजदूर यांच्याकरता 1979 साली निर्माण झालेला कायदा हा सरकारने, केंद्राने आणि राज्याने कधीच अंमलात आणला नाही. त्यामुळे संसदेमध्ये त्याची गिनती विचारली तर सरकारला त्याचं उत्तर देता आलं नाही. असे 45 कोटी लोक आहेत. या 45 कोटी लोकांना कोणतीही सामाजिक सुरक्षा नाही, किंबहुना कोणताही कायदा या देशात लागू होत नाही. हे देशाचं दुर्दैव आहे. आणि यानंतर या असंघटित वर्गासाठी कोणतीही सामाजिक सुरक्षा उपलब्ध नाही. त्याला फक्त तो एक कामगार आहे असं एक ई पास मिळणार आहे, ई श्रम कार्ड मिळणार आहे केंद्र सरकारच्या वतीने. यात त्याने समाधान मानावं. रोजगार मिळेल की नाही, वेतन मिळेल की नाही, हा वेगळाच प्रश्न आहे. अशा तऱ्हेने गेल्या 7 वर्षामध्ये आणि विशेष करून कोरोना कालखंडामध्ये जेव्हा हे कायदे मोडले गेले आणि सरकार कॉलर टाईट करून सांगतेत आम्ही प्रत्येक कामगाराला आता एक कार्ड देणार आहोत, रोजगार देण्याची भाषा नाही, वेतन देण्याची भाषा नाही, किमान वेतन कायदा नाही. आणि अशा ह्या कालखंडामध्ये हे सगळे 4 लेबर कोड म्हणजे आधीचे सगळे कायदे मोडून काढून नवीन 4 लेबर कोड निर्माण करणं आणि सर्व राज्य सरकारांना केंद्र सरकारने सांगितलंय की तुम्ही त्याची नियमावली बनवा आणि खाजगी उद्योग असो, सार्वजनिक उद्योग असो, या ठिकाणी हे लागू होतील. लागू होण्याची तारीख आतापर्यंत ऑक्टोबरमध्ये एकदा ठरली, आधी एप्रिलमध्ये ठरली गेल्या वर्षी, मग ऑक्टोबरमध्ये ठरली. याही वर्षी ती तारीख ठरलेली नाही आहे. पण निवडणुकीच्या कालखंडामध्ये जे यश मिळतंय केंद्र सरकारच्या भाजप प्रवणित सरकारांना, त्यातून त्यांचा आशावाद बळावला आहे की आता आपण नक्कीच हे 4ही कायदे त्याची एक तारीख निश्चित करू आणि मग कामगार वर्गाचे जे सगळे अधिकार आहेत ते संपुष्टात आलेले असतील. आणि कामगार वर्ग हा कामगार वर्ग म्हणून असणार नाही, संघटित वर्ग हा संघटित वर्ग असणार नाही, अशी त्याची परिस्थिती असेल. याचं भान अर्थातच किती लोकांना आहे, राजकीय पक्षांना किती आहे हा एक यक्ष प्रश्न आहे. पण कामगार संघटनांना सुद्धा हा प्रश्न किती मोठ्या प्रमाणात कळलाय हाही यक्ष प्रश्न आहे. कारण अनेकांना वाटतं की आपण मान्यता प्राप्त आहोत, आपण मोठे आहोत, आपण संख्येने मोठे आहोत, सरकार आपल्याला हात लावू शकणार नाही. पण 4ही लेबर कोड जेव्हा अस्तित्वात येतील किंवा केंद्रीय कामगार संघटना आणि मान्यता प्राप्त संघटना हे कागदाच्या कपट्याप्रमाणे असतील, असंच मोदी सरकारचं वर्तन आहे. 3 कृषी कायदे रद्द केल्यानंतर सुद्धा निवडणुकीमध्ये यश मिळू शकतं हे त्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे 2 दिवसाच्या संपाला ते कसा प्रतिसाद देतील हे आत्ताच स्पष्ट आहे. केंद्र सरकार कामगार वर्गाच्या या उठावाला निश्चितच किंमत देणार नाहीत. पण म्हणून कामगार वर्गाने एकूणच या देशातल्या कष्टकरी वर्गावरती ते संकट आहे हे ओळखून 2 दिवसाचा हा संपाचा कॉल दिलेला आहे. पण धोका असा आहे की 4 लेबर कोड आज जरी अंमलात आले नाहीत आणि उद्या अंमलात आले तर संपूर्ण कामगार वर्ग नष्ट होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून 2 दिवसाचा संप हा फुल स्टॉप नाही आहे. ही कामगार वर्गाची लढ्याची पुन्हा नव्याने सुरुवात आहे असं समजून जोपर्यंत केंद्र सरकार भाजपच्या स्वरूपामध्ये, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वरूपामध्ये केंद्रस्थानी सत्तेवर आहे, तोपर्यंत कामगार वर्गाला, शेतकरी वर्गाला, कष्टकरी वर्गाला हा जो काही धोका आहे की संविधान नष्ट होईल, संविधानातील अधिकारच नष्ट होईल, हा दृष्टिकोन ठेवून 100 वर्षात लढून मिळेल कायदे हे टिकवण्याकरता या 2 दिवसाचा संप यशस्वी करणं आणि त्यानंतर सुद्धा सातत्याने आपली वोट आणि आपली नोट याचा योग्य वापर या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्या ज्या ठिकाणी कामगार वर्ग कष्टकरी काम करतो त्यांनी जाणीवपूर्वक केंद्र सरकारच्या पाडावासाठी वापरला पाहिजे. त्यामुळे आजचा लढा 2 दिवसाचा हा संप हा 2024ला केंद्र सरकारचा पराभव करेपर्यंत मोठ्या आक्रमक पद्धतीने समाजामध्ये या वर्गाची हालचाल झाली पाहिजे, असा ह्या 2 दिवसाच्या संपाचा अर्थ आहे. मी हे का सांगतोय याचं कारण असं, केंद्रस्थानी सत्ता आली 7 वर्षापूर्वी. ही सत्ता एका हुकुमशाही पद्धतीने
या देशात अर्थव्यवस्थेचं संचालन करीत आहे. आजचे आलेले कायदे हे 30 वर्षापूर्वीची लिबरलाइज इकॉनॉमी नरसिंहराव सरकारने स्वीकारली त्याचा एक कल्मिनेटिंग पॉइंट आहे असं म्हणायला हरकत नाही. नव उदारीकरणाचं अर्थव्यवस्था याचा अर्थच असा की सर्व क्षेत्रातून भारत सरकारने त्यांची जिथे मालकी आहे त्या मालकी हक्कातून त्यांनी बाहेर पडावं. म्हणजे बँका त्यांनी विकून टाकाव्यात, रेल्वे त्यांनी विकून टाकावी, इन्शुरन्स त्यांनी विकून टाकावं. हे जे काही तत्वतः भारत सरकारने तेव्हा ठरवलं ते अनेक कायद्यांच्या द्वारे, अनेक धोरणात्मक त्यांनी घेतलेली काही पावलं आहेत त्याद्वारे आता त्याचा जो काही अनअटेंडेड प्रश्न आहे तो गेले 7 वर्ष मोदी सरकार अंमलात आणते. उदारीकरणाचा भ्रष्ट अवतार म्हणजे मोकाट अर्थव्यवस्था. आज ही मुक्त अर्थव्यवस्था नाहीये, आज ही एक रेग्युलेटेड इकॉनॉमी नाहीये. आजची अर्थव्यवस्था रेग्युलेटेड इकॉनॉमी नाहीये. आजच्या अर्थव्यवस्थेमध्ये सरकार जे मार्केट बाजारामध्ये शक्ती आहेत यांना काही स्वातंत्र्य देते अशातला भाग नाहीये. या देशातल्या सर्व ऑटोनॉमस संघटना, स्वायत्त संघटना आज सरकारने हातात घेतलेल्या आहेत आणि न्याय व्यवस्था, स्वायत्त संघटना या सगळ्याचा वापर अर्थव्यवस्थेमध्ये सरकार आपल्या मनाप्रमाणे करतात. आणि आपण बघतो की आता जे कायदे सरकारने बदलले आणि 12 मुद्दे घेऊन कामगार वर्ग उद्या 2 दिवस संप करीत आहेत, त्यावेळी सरकारची फिलॉसॉफी काय? 30 वर्षापूर्वी सांगण्यात आलं गव्हर्नमेंट हॅज गॉट नो बिझनेस टू डू बिझनेस, सरकारने व्यवसाय करू नये आणि सरकारने व्यवसायात पडू नये, हे उदारीकरणाचं तत्व आहे. पण या सरकारने गव्हर्नमेंट हॅज गॉट नो बिझनेस टू डू बिझनेस असं म्हणत ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे व्यापाराचं सुलभीकरण करण्याकरता आता कामगार कायदेच कामगारांसाठी बनवायचे नाही आहेत, ते गुंतवणूकदारांसाठी बनवायचे आहेत अशी भूमिका घेतली. आणि आता झालेले कायदे हे कामगारांच्या भल्यासाठी जे झाले होते 100 वर्षात किंवा 70 वर्षात ते त्यांनी पहिल्यांदा मोडून काढलेले आहेत. त्यामुळे या मोकाट अर्थव्यवस्थेमध्ये व्यापाराचं सुलभीकरण करणं, ईज ऑफ डुईंग बिझनेस या एका अत्यंत भिकार तत्वज्ञानाला मोठं वर्चस्व निर्माण झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये संपूर्ण व्यवसाय करण्याच्या सुलभीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कामगार वर्गाचे हक्क हिरावून घेऊन त्याला गुलाम बनवण्याची, हायर आणि फायर, त्याला विकत घेणं आणि वापरणं आणि नंतर फेकून देणं. कामगार स्वस्तात मिळेल, तो चीनपेक्षा स्वस्तात पाहिजे, तो बांगलादेशपेक्षा स्वस्तात पाहिजे, अशा तऱ्हेचं एक तत्वज्ञान इंग्रजी वर्तमानपत्र माध्यमातून मांडून आमचा एक्सपोर्ट वाढवण्याकरता आम्हाला स्वस्त कामगार पाहिजे, कारण का त्याच्यावर होणार खर्च जर कमी असेल तर उत्पादित माल स्वस्तात जाईल, आमची निर्यात वाढेल आणि आमचा जीडीपी वाढेल, अशा तऱ्हेचं एक भिकार तज्ञान जे माणसांना माणूस म्हणून टिकू देत नाहीत किंवा माणसाला मारून टाकण्याचं तत्वज्ञान, हे भांडवलशाहीचं तत्वज्ञान सातत्याने मोदी सरकार उच्च रवाने मांडत आहे. त्यामुळे ईज ऑफ डुईंग बिझनेस याचा अर्थ कामगाराला जर तो 100 एखाद्या फॅक्टरीत असेल त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन भांडवल आणून तर 10च कामगारांमध्ये तो कारखाना चालू शकेल, तर 90 कामगारांना घरी पाठवण्याची सोय तर करून द्यायला पाहिजे. हीच तर गुंतवणूकदारांची मागणी आहे. त्यामुळे मोठमोठे कारखाने जे 70च्या दशकात, 80च्या दशकात, 90च्या दशकात, 2000 नंतर ज्यांनी औद्योगिक वाढ भारताला फार मोठा उद्योगप्रधान देश बनवला, हे सगळे कारखाने आता आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक भांडवल, ते वित्त भांडवल, ते मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आणि सेवा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात देशातून आणि विदेशातून आणून या ठिकाणचे उद्योग हे केवळ नफाधारी उद्योग असतील. इथले सेवा क्षेत्र केवळ त्या खाजगी नफाधारकांनाच फायदा देणारे असतील. पण त्या ठिकाणचा मनुष्य हा त्याचं काय होतं याचा कोणताही विचार सरकारला पडलेला नाही आणि पडत नाहीये. आणि म्हणून मनुष्य केंद्रित जे उद्योग आहेत ते सगळे संपतायत आणि भांडवल केंद्रित उद्योग फक्त निर्माण होतील ज्या ठिकाणी कमीत कमी माणसं कामाला लागतील. अशा तऱ्हेने हे आधुनिक तंत्रज्ञान आधारित अर्थव्यवस्था जी आहे ती
प्रत्यक्षात अंमलात येईल तेव्हा आताचा संघटित वर्ग तो अस्तित्वात नसेल आणि तो अस्तित्वात नसण्यापूर्वीच हे सगळे कायदे आज अशा तऱ्हेने बनवण्यात आलेत की नवीन भांडवल आणणाऱ्यांना, विदेशातले गुंतवणूकदारांना 80% ते 100% गुंतवणूक, थेट विदेशी गुंतवणुकीचे सगळे कायदे भारत सरकारने केलेत. आणि म्हणून कामगार कायदे रद्द करत असतानाच नवीन थेट विदेशी गुंतवणूक करणे आणि या देशातल्या कॉर्पोरेट्सना, या देशातला सार्वजनिक क्षेत्रातला व्यवसाय सरळ सोपवणे याकरता एक असेट मोनेटायझेशन पाईपलाईन नावाची संकल्पना मोदी साहेब मांडतायत. गेली 2 वर्ष बजेटच्या प्रेझेंटेशन नंतर नीती आयोगाचा पेपर पुढे आणून ॲसेट मोनेटायझेशन पाईपलाईन म्हणजे या देशातली सार्वजनिक क्षेत्रातली जी संपत्ती आहे, जे ॲसेट्स आहेत, ही विक्रीला काढून त्याचं रोखीकरण करणं आणि ते करून बजेटमधली तूट भरून काढणं असा त्यांचा तो कार्यक्रम आहे. त्याला म्हणायचं एकूणच संपत्तीचं रोखीकरण, सार्वजनिक संपत्तीचं रोखीकरण, ॲसेट मोनेटायझेशन प्लॅन. आता हा ॲसेट मोनेटायझेशन प्लॅन याच्यामध्ये रेल्वे मधून साधारणपणे नाही म्हटलं तरी 2.25 लाख कोटी जमा करायचे, रस्ते विकून 1.5 लाख कोटी जमा करायचे आणि असेच प्रत्येक क्षेत्रामध्ये बीपीसीएल सारखी कंपनी आहे, इंडियन ऑइल सारखी कंपनी आहेत, एचपीसीएल सारखी कंपनी आहेत, ओएनजीसी आहे किंवा अनेक असे पब्लिक सेक्टर कंपन्या आहेत की ज्या अनेक वर्ष अत्यंत महत्वाची कामगिरी बजावतात अर्थव्यवस्थेमध्ये, त्यांचं डिसइन्व्हेस्टमेंट करणे किंवा विकून टाकणे या प्रक्रियेमध्ये 6 लाख कोटी रुपये जमा करायचे आहेत. आणि तो असेट मोनेटायझेशन पाईपलाईन मध्ये 6 लाख कोटी 2024 पर्यंत जमा करत असताना सरकार, अर्थमंत्री, या देशाचे पंतप्रधान हे विसरतायत की 6 लाख कोटी जमा करायचे आहेत, पण तुम्ही किती लाख कोटीची संपत्ती विकायला काढताय? म्हणजे 100 रुपये जर बरोबर 6 लाख कोटी असा जर हिशेब मांडला तर हजारो लाखो कोटी रुपयाची संपत्ती विकून फुकून टाकून तुम्हाला फक्त 6 लाख कोटी जमा करायचे. आणि मग ते साहजोगपणे हे सांगतायत की नाही 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 आम्ही फक्त ते भाड्याने देत आहोत, 50 वर्षाच्या भाड्याने. तेव्हा या देशातल्या सरकारमधले कोण असतील? आजचे जे राज्यकर्ते किंवा विरोधी पक्ष तरी जिवंत असतील का 50 वर्षामध्ये? पण या देशाची जमीन, या देशाचे रेल्वे, या देशाचे रस्ते, या देशाच्या बँका, या देशाचे इन्शुरन्स, या देशाचं तेल, ऑइल, कोल, काय नाही, संरक्षण, सगळं काही कॉर्पोरेट्सच्या आणि विदेशी भांडवलांच्या हातात गेलेलं असेल आणि 50 वर्षांनंतर ते परत आपल्या हातात येईल की नाही हे बघायला कोणी जिवंत नसेल. 6 लाख कोटीच्या भिकेपायी आज देश विकायला काढण्याचा हा कार्यक्रम कामगार वर्गाने घेतलेला आहे. 4 लेबर कोडचा विरोध करत असतानाच सर्व कामगार संघटनांनी एक निश्चितपणे निर्णय केलेला आहे की 6 लाख कोटीच्या ऍसेट मोनेटायझेशन पाईपलाईनला चोकअप करायचं. LICचा IPO त्यातून 70,000 कोटी जमा करायचे आहेत. IDBI विकून किती हजार कोटी जमा करायचे सरकारला अजून माहिती नाही, पण IDBI विकण्याचा कार्यक्रम 1 एप्रिल 2021 पासून अजून चालू आहे. आणि LICचा IPO बाजारात आला की त्यानंतर काही दिवसातच IDBIचा पहिला मालक LIC आहे, दुसरा मालक भारत सरकार आहे. IDBIची विक्री हा नंबर 2चा कार्यक्रम भारत सरकारचा आहे. BPCL गेले 2 वर्ष विक्रीसाठी तयारच आहे, अजून त्याचे बायर्स निश्चित झालेले नाहीयेत. देशातली अनेक रेल्वे संपत्ती, रस्ते संपत्ती आज केंद्रीय मंत्री हसत हसत भाषण करत आपण किती मोठं काम करतो हे सांगतायत, परंतु देशातले रस्ते आणि रेल्वे आज विदेशी गुंतवणुकीच्या ताब्यात जात आहेत. रेल्वे आज 5 पटीने महाग झालेली आहे. सर्वसामान्य माणसांची ही आवडती रेल्वे आज ती सर्वसामान्य माणसांसाठी राहिली नाहीत आणि ती सिनियर सिटीजन्स करता केव्हा संपुष्टात आलेली आहेत. कारण सिनियर सिटीजनचे सर्व अधिकार किंवा वाहतूक व्यवस्थेमध्ये संपुष्टात आलेले आहेत. सिनियर सिटीजनच्या बाबतीमध्ये किंवा जनतेच्या बाबतीमध्ये या उदाहरणाच्या तत्वामध्ये पेन्शन नावाचा जो एक अत्यंत महत्वाचा निवृत्ती वेतनाचा भाग होता तो संपुष्टात NPS आलेला आहे. आणि EPS 95 हा सुधारत कधीच नाहीये. हा लढा सातत्याने चालू आहे.
त्यामुळे 28 आणि 29च्या संपामध्ये सर्व कामगारांना निवृत्ती वेतन, जुनी पेन्शन लागू करा. ती राज्य सरकारी कर्मचारी असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी ती पेन्शन लागू होती त्यांना लागू करा. आणि त्याचबरोबर असंघटित वर्गाला सुद्धा एक किमान वेतन कायदा आणि EPS 95 ला महागाई भत्त्याच्या निर्देशांकासहित त्यांची आत्ताची पेन्शन संपुष्टात आणून केंद्र सरकारच्या पेन्शन प्रमाणे त्यांना पेन्शन लागू करा. ही मागणी आता या संपामध्ये आहे. महागाई सर्वांनाच आहे, पण महागाई भत्ता हा संघटित वर्गाला मिळतो आणि 97% असंघटित वर्गाला मिळत नाही. त्यांना महागाईपासून संरक्षण द्यायचं असेल तर किमान वेतन कायदा आणत असतानाच त्यांना वयाच्या 60 नंतर सामाजिक सुरक्षा कायदा झाला पाहिजे. अशा तऱ्हेचे कायदे केंद्र सरकारने करावेत, अशा तऱ्हेची मागणी या संपामध्ये आहे. अंगणवाडी महिला, आशा वर्कर या योजनांवरती काम करणाऱ्या महिला आहेत आणि अनेक सरकारच्या ज्या योजना आहेत या सर्वांवरती 2 कोटी महिला काम करतायत. या महिला अक्षरशः संपूर्ण दिवस काम करतात, परंतु त्यांचं वेतन हे संपूर्ण महिन्याचं 5,000 किंवा 10,000च्या आत आहे. त्याला कोणतंही निवृत्ती वेतन नाहीये, त्यांना कोणतीही सामाजिक सुरक्षा नाहीये. या सर्वांना सरकारी कर्मचारी का संबोधण्यात येऊ नये असा प्रश्न 28 आणि 29च्या संपामध्ये विचारण्यात आलेला आहे. आणि सरकारने वेलफेअर स्टेट नावाची जी संकल्पना या देशाच्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आहे, त्याच्या आधाराने सगळे कायदे झालेले आहेत. म्हणजे SC आणि STचं रिझर्वेशन, OBCचं सुद्धा रिझर्वेशन हे या देशाच्या संविधानाला धरून आहे. सरकारी क्षेत्रात जर आकुंचन पावलं आणि खाजगी क्षेत्रात जर वाटलं तर खाजगी क्षेत्रामध्ये कोणत्याही तऱ्हेचं रिझर्वेशन नाहीये. त्यामुळे रिझर्वेशनचं संरक्षण करणं हेही कामगार वर्गाचंच कर्तव्य आहे आणि ती मागणी सुद्धा या 2 दिवसाच्या संपामध्ये आहे. शेतकरी वर्गाचे 3 कायदे जरी रद्द झाले तरी शेतमालाला स्वामीनाथन कमिटीप्रमाणे निवडणूक आली की सरकार आणि सरकार मंत्री खूप मोठ्या आवाजात बोलतात, परंतु प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना द्यावा लागतो, योग्य भाव मिळत नाही. आणि अशा ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबत नाही, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा थांबत नाहीये. ही शेतकऱ्यांची जी काही दुरवस्था आहे ही दुरवस्था दूर करण्याकरता निश्चितपणे शेतकऱ्यांच्या स्वामीनाथन कमिटीच्या शिफारशी अंमलात यायला पाहिजेत. त्यांच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. ही सुद्धा 28 संपामध्ये मध्ये कंत्राटी कामगारांना कायम करा, आउटसोर्स कामगार घेऊ नका, त्यांना कायमस्वरूपी काम द्या. आणि सरकारने ह्याच्यात पुढाकार घेऊन वेलफेअर स्टेटची कल्पना जी सोडली आहे ती राज्य सरकारने पण सोडली आहे, ती केंद्र सरकारने पण सोडली आहे. तुम्ही कामगार वर्ग म्हणून हे सातत्याचं म्हणणं आहे की तुम्ही संविधानातले आमचे मूलभूत अधिकार घालवलेत ते रिस्टोर करा. ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि गव्हर्नमेंट हॅज गॉट नो बिझनेस टू डू बिझनेस या संकल्पना मोदी, अंबानी, अदानी आणि वॉलमार्ट आणि अमेझॉन यांच्या करता आहेत. ऑलरेडी वॉलमार्ट आणि अमेझॉन यांनी या देशातल्या मोठ्या कॉर्पोरेट्सना टक्कर देऊन आपलं स्थान बळकट केलेलं आहे. हे 4ही लेबर कोड पूर्णपणे अस्तित्वात आल्यानंतर या देशातले जे नावाजलेले फॉर्च्यून 500 मध्ये टॉप 10 मध्ये असलेले कॉर्पोरेट्स काही वर्षांत अस्तित्वात तरी राहतील की नाही हे सुद्धा याच एका मोकाट अर्थव्यवस्थेचं निष्कर्ष असतील. वॉलमार्ट आणि अमेझॉन आणि विदेशी बँका यांच्या हातामध्ये या देशातली वित्तीय व्यवस्था, या देशातलं सेबीच्या हातात असलेलं भांडवल, हातात असलेला कंट्रोल, मार्केट, बाजार हा कधी त्यांच्या हातात जाईल हे सांगता येणं कठीण आहे. एका बाजूने पण चित्रा रामकृष्ण, आनंद सुब्रमण्यम आणि त्यांना आवरता न येणारं सेबी यांचे व्यवहार बघितलेत. आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं नियंत्रण काय चीज आहे हे बघितलं. बँकांमधला नॉन परफॉर्मिंग असेट वसूल करण्याच्या ऐवजी तो बँकांच्या बॅलन्स शीटमधून राईट ऑफ केला जातो आणि बँकांची
निर्गुंतवणूक म्हणा असं म्हणत म्हणत त्या विक्री योग्य करणं यावर्षी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IDBI बँक, इंडियन ओव्हरसीज बँक या बँका विक्रीला काढायच्या आहेत सरकारला. आणि आत्ताच 26 बँकांच्या 12 बँका झालेल्या आहेत. त्यातून या 3 बँका गेल्यानंतर किती बँका शिल्लक राहतील? आणि हे त्याचं सगळं खाजगीकरण केल्यानंतर या खाजगी बँका घ्यायला कोण येणार? अर्थातच डॉइश बँक, बर्कलेज बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक या सगळ्या विदेशी बँका आहेत. हो, चायनातल्या बँका का नाही येणार? लक्ष्मी विलास बँक यांनी ऑलरेडी डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूरने घेतलेली आहे. येस बँक किती दिवस टिकणार आहे? कोटक बँक किती दिवस टिकणार आहे? ICICI बँक किती दिवस टिकणार आहे? यांचा घास घ्यायला मोठ्या मल्टीनॅशनल बँका या देशामध्ये जेव्हा 100% भांडवल गुंतवणूक करतील तेव्हा या देशाच्या अर्थव्यवस्थेत गेल्या 7 वर्षात बदल झालेले कायदे हे विदेशी भांडवलदारांच्या हिताचे असतील. हीच वित्त भांडवलाची ताकद आहे. मोदी सरकार या देशाच्या अर्थव्यवस्थेतले जे बळकटीचे खांब आहेत तेच मोडून टाकते आहे. आणि म्हणून ती मोकाट अर्थव्यवस्था आहे. ती बड्या भांडवलदारांची, बड्या वित्तीय गुंतवणूकदारांची एक त्यांच्यासाठी नंदनवन निर्माण करणारी गोष्ट आहे. आता युक्रेनचं युद्ध आहे. रशिया युक्रेनच्या युद्धामुळे जी प्रचंड महागाई आहे त्या महागाईमध्ये रोजगार संपणार आहे, संपत चालला आहे ती लोकांची बचत ही संपुष्टात येत आहे. बँकांमधल्या व्याजाचा दर हा 3.5% सेव्हिंग वरती आणि 5% आज फिक्स डिपॉझिट वरती आहे. आणि आज आपण बघितलं तर सरकार आपल्या EPFचे व्याजदर 8.5 वरून 8.1% म्हणजे 40 वर्षामध्ये सर्वात कमी दर हा आहे. आणि तो सातत्याने कमी करणं हेच सरकारचं धोरण राहणार आहे. एवढंच नव्हे तर EPF मधले जे 16 लाख कोटी रुपये आहेत त्यातले 15% हे मार्केटमध्ये गुंतवून आपल्या आवडीचे शेअर्स वाढवणं याकरता सरकार त्याचा वापर करतच. स्टेट बँक ऑफ इंडियातला पैसा असो, LICतला पैसा असो, सरकारकडे जी काही गुंतवणुकीची साधने त्यातले हे एक संस्था आहेत यांचा पैसा मोठ्या धनाढ्य कंपन्यांचे शेअर्स घेण्याकरताच वापरला जातो. किंबहुना तो पैसा या देशातल्या सार्वजनिक क्षेत्राच्या बळकटीसाठी वापरला पाहिजे, जो अनेक वर्ष राष्ट्रीयकरणानंतर वापरला गेला म्हणून देश मोठा झाला. पण देश मोठा ज्या LIC आणि ज्या बँकांनी केला त्यांचं राष्ट्रीयकरण रद्द करणं, त्यांची विक्री करणं असं या देशाच्या सरकारचं जेव्हा धोरण बनतं तेव्हा हा देश अधिक संकटात जाईल. आणि त्यामुळे घोषित आणीबाणी आम्ही पाहिलेली आहे. त्या घोषित आणीबाणीमध्ये अनेक चांगले कायदे झालेले सुद्धा आजही अर्बन लँड सिलिंग ऍक्ट सारखा कायदा, गरिबांना IRDP मध्ये लोन मिळणं किंवा 4% व्याजानं लोन मिळणं, अनेक चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. राजकीय दृष्ट्या आणीबाणी ज्यांनी नाकारली परंतु त्यातले अनेक झालेले चांगले कायदे याची आजही त्याचा रेलेव्हन्स संदर्भ आहे. पण आज अर्बन लँड सिलिंग ऍक्टची विल्हेवाट लागलेली आहे आणि या देशाचं केंद्र सरकार सांगतं जमिनीचं रोखीकरण करा. यू मॉनिटाइज द लँड. जी सरप्लस जमीन आहे देशातली ती जमीन, गावाच्या आसपासची जमीन, शहराच्या आसपासची जमीन, म्युन्सिपाल्टीच्या आसपासची जमीन, या जमिनीचं रोखीकरण करा म्हणजे मॉनिटायझेशन करा. ती विका आणि म्युन्सिपाल्टी चालवा, गाव चालवा, पंचायत चालवा, जिल्हा परिषद चालवा. हे सरकारचं धोरण आहे. प्रत्येक गोष्ट त्याचं रोखीकरण करा. पाण्याचं रोखीकरण, हवेचं रोखीकरण, जमिनीचं रोखीकरण, वस्तूचं रोखीकरण. त्यामुळे सामान्य माणसं म्हणतात तुम्हारे बाप का माल है क्या? हा देश कोणा? हा देश 140 कोटी जनतेचा आहे. सरकार 5 वर्षाकरता निवडून येतं पण 5 वर्षामध्ये कित्येक दशकातून निर्माण झाली देशाची संपत्ती विकण्याचा अधिकार देशाच्या पंतप्रधानांना आणि देशाच्या अर्थमंत्र्यांना कोणी दिला? किमान संसदेमध्ये जाऊन त्यांनी तसा काही विचार मांडला आहे का? बँक रेग्युलेशन ऍक्ट आहे जिवंत, बँक राष्ट्रीयकरण कायदा जिवंत आहे, पण तरी बँका विकायला काढणार. LICचा ऍक्ट जिवंत आहे, LICचा ऍक्ट संसदेमध्ये आहे, तरी LICचा IPO काढणार. कोणत्या कायद्यान्वये करताय तुम्ही? नीती आयोगाला कोणत्या कायद्याची सँक्टिटी आहे? हे प्रश्न जनतेने विचारायचे नाहीत. संसद जिवंत आहे, संसद काम करते आहे, पण संसदेमध्ये राष्ट्रीयकृत झालेल्या सगळ्या बँका आणि इन्शुरन्स आणि रेल्वे आणि पोस्ट आणि सगळे कायदे जिवंत आहेत. परंतु ऍडमिनिस्ट्रेटिव्हली नीती आयोगाच्या मार्फत किंवा
डिपार्टमेंट ऑफ डीपम नावाचे जे खातं आहे त्याच्या मार्फत सरकारच्या संपत्तीची विक्री आहे. हा गुन्हेगारी स्वरूपाचा कायदा, हा गुन्हेगारी स्वरूपाचा एक प्रकार नाहीये. काय करताय देशातले राजकीय पक्ष असा प्रश्न जर जनतेने विचारला, आणि होय कामगार वर्ग तो प्रश्न विचारताय की कोणत्या कायद्यान्वये देशातली संपत्ती विकली जात आहे. 6 लाख करोड असेट मॉनिटरेशन प्लॅनला असा कोणता सपोर्टिव्ह कायदा संविधानाने निर्माण केलेला आहे म्हणून पंतप्रधान आणि अर्थमंत्री हा निर्णय घेत आहेत. आणि म्हणून कामगार वर्गाने ह्या 12 मागण्यांमध्ये उद्याच्या संपामध्ये, परवाच्या संपामध्ये 28 आणि 29ला 6 लाख करोड असेट मॉनिटरेशन प्लॅन हे बेकायदेशीर आहे, हे संसद बाह्य गोष्ट आहे, ही संविधानाच्या विरोधात आहे, त्यामुळे ती रद्द झाली पाहिजे. त्यामुळे कामगार कायदे, 6 लाख कोटी असेट मॉनिटरेशन प्लॅन, जमिनीचं असेट म्हणजे लँड असेट मॉनिटरेशन प्लॅन, रेल्वे रस्ते विकणे, ह्या सगळ्या गोष्टीवरती कामगार वर्गाने आक्षेप घेतलेला आहे. काही प्रश्न न्यायालयात न्यावे लागतील. होय, LICच्या IPO ला न्यायालयात जाऊन विरोध करावा लागेल, IDBIच्या सेलला न्यायालयात जाऊन विरोध करावा लागेल. पण हे करत असताना रस्त्यावरचं आंदोलन, रस्त्यावरचा संप, रस्त्यावरचा आक्रोश हा दिसलाच पाहिजे. संघटित वर्गाकडून दिसला पाहिजे, असंघटित वर्गाकडून दिसला पाहिजे. अशा तऱ्हेचं एक व्यापक, या देशाच्या मोकाट अर्थव्यवस्थेला आव्हान देणारं, भांडवलशाहीला आव्हान देणारं कामगार वर्गाने एक आव्हान 2 दिवसाच्या संपातून निर्माण केलंय. कामगार वर्ग या देशामध्ये आज अनुनिखाने मारला जातोय. माध्यम त्याची नोंद घेत नाहीयेत, न घेईनात का? परंतु गोदी मीडिया कितीही बातमी देणार नसली तर रस्त्यावरती उद्रेक होणार. कारण शेवटी हा महागाईने, बेरोजगारीने किंवा रोजगार न निर्माण होण्याने जे कोट्यवधी तरुण शिक्षित आहेत आणि अशिक्षित आहेत यांना रोजगार मिळणारच नाही. अशा तऱ्हेची जेव्हा अर्थव्यवस्था आता जन्माला आलेली आहे, जी अधिक मोकाट पद्धतीने पुढे जाते आहेत, हा नवीन तरुण आणि ज्यांची प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युएट आणि पेन्शन ही साथीनंतर आता अस्थिर होणार आहे किंवा मिळणारच नाही किंवा संपुष्टात येईल किंवा गायब केल्यात येईल किंवा त्याचं अपहरण करण्यात येईल, अशा तऱ्हेची परिस्थिती जेव्हा सरकार आणि बाजार निर्माण करीत आहे आणि त्याचं रिअलायझेशन भक्तांना पण झालेलं आहे आणि म्हणून लोक संतप्त आहेत. 30% मतदान निवडणुकीत झालं म्हणून स्वर्गाला हात टेकले असं ज्याला वाटत असेल, पाहता पाहता लोकांचा भ्रमनिराश झालेलाच आहे. त्याचा उद्रेक जेव्हा होईल तेव्हा कोणतीही शक्ती दिल्लीत सत्ता टिकवू शकणार नाही, अशी परिस्थिती पाहता पाहता निर्माण होईल. आणि म्हणून कामगार वर्गाचा हा 2 दिवसाचा संप, ज्याला संयुक्त किसान मोर्चासारख्या 600 शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन 15 महिने जो लढा दिला आणि मोदी सरकार झुकलं, मोदी सरकारला झुकावं लागलं, त्या संपूर्ण संयुक्त किसान मोर्चाने ग्रामीण भारत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या 2 दिवसाच्या संपाला भारतीय कम्युनिस्ट पक्ष, कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी आणि अन्य डावे पक्ष यांच्या बरोबरीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि सेनेने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. आणि म्हणून हा संप हा केवळ कामगारांनीच आपापल्या कारखान्याच्या ठिकाणी, आपापल्या ऑफिसमध्ये करायचा निर्णय होता आहेच, पण त्याला जो व्यापक पाठिंबा महाराष्ट्रात महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेला आहे, सर्व डाव्या पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे, भारतीय जनता पक्षाच्या विरोधातल्या सर्व संघटना, राजकीय पक्ष आज हा 28 आणि 29 तारखेचा संप अत्यंत महत्वाचा मानून त्याला पाठिंबा देत आहेत. आणि म्हणून तो उद्याचा संप महाराष्ट्राच्या देशभर तो यशस्वी होणारच. अनेक ठिकाणी रास्ता रोको होईल, अनेक ठिकाणी रेल रोको होईल, अनेक ठिकाणी धरणे होतील, अनेक ठिकाणी त्याचं निदर्शने होतील आणि संपूर्ण सोशल मीडियामधून आणि प्रत्यक्षामध्ये रस्त्यावरती याचं प्रतिबिंब 2 दिवस दिसेलच. पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यात कलेक्टरच्या ऑफिसच्या इथे हजारो कामगार, मग ते संघटित असतील आणि असंघटित असतील, हे सकाळी 11 ते 1 या दरम्यान एकत्र येतील, निवेदन करतील, घोषणा करतील, धरणे धरतील, आंदोलन करतील. आणि तालुक्याच्या ठिकाणी जवळजवळ 400 तालुक्यांमध्ये कामगार संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या आदेशाप्रमाणे आयटक असेल, इंटक असेल, HMS असेल, सरकारी राज्य कर्मचारी असतील, बँक कर्मचारी असतील, LIC कर्मचारी असतील आणि
तमाम असंघटित वर्गातले सगळे लोक एकत्र येऊन मुंबई शहरामध्ये आझाद मैदान पासून ते मुलुंडपर्यंत 50 ठिकाणी ह्या निदर्शनांचे आणि रॅलीचे कार्यक्रम होतील. प्रत्येक जिल्हा केंद्रामध्ये एकत्रितपणे कामगार वर्गाचा हा निदर्शनांचा कार्यक्रम 11 ते 1 या कालखंडात होईल. प्रत्येक कलेक्टर ऑफिसवरती सकाळी प्रत्येक संघटनेच्या कामगारांनी एकत्र यायचे, मोर्चाने यायचे, परवानगी घेण्याचं काम झालेलं आहे. आणि त्यामुळे व्यापक पाठिंब्याचा हा 2 दिवसाचा संप हा खरं तर देश वाचवण्याचा संप आहे. हा खरं तर या देशाची वापरण्याचा संप आहे. म्हणून सेव्ह इंडिया, सेव्ह इकॉनॉमी, सेव्ह पब्लिक सेक्टर असंच त्याचं स्वरूप आहे. या देशातली सार्वजनिक क्षेत्रातली कंपन्या, जनतेची संपत्ती ही विक्रीपासून थांबवणं, 4ही लेबर कोड रद्द करणं आणि जसे ते 3 कृषी कायदे रद्द केले तसं ते सरकारने जाहीर करेपर्यंत हे आंदोलन चालू राहणं हीच काळाची गरज आहे. पण या आंदोलनाचं मुख्य सूत्र या देशातलं केंद्र सरकारचं भाजप सरकार यांनी ही जी काही 7 वर्षामध्ये अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने हाताळली आहे तो त्यांचा एक राजकीय निर्णय आहे. त्यांचं अर्थकारण आणि राजकारण हे या देशाच्या अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करण्याचं आहे, देश दुभंगण्याचा आहे, देशातला कामगार वर्ग आणि सर्व जाती आणि धर्म यांच्यामध्ये विभागणी करण्याचा आहे आणि हा देश जागतिक भांडवलाला सुपूर्द करण्याचा आहे. मुठभर देशातल्या भांडवलदारांना हाताशी धरून जर हा देश उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान जर केंद्र सरकार करत असेल तर ते एक त्यांचं राजकारण आहे. त्यांनी केलेल्या राजकारणाला एक राजकीय उत्तर हा 2 दिवसाचा संप आहे असं म्हणायला पूर्णपणे वाव आहे. जर ते राजकीय पद्धतीने हल्ला करणार असेल कामगारांवरती तर कामगार वर्गाने सुद्धा व्यापक पाठिंबा घेऊन भारतीय जनता पक्षाच्या ज्या राज्य सत्तेला मुळापासून उखडून काढण्याकरता हा 2 दिवसाचा संप यशस्वी करणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणूनच हा संप यशस्वी होणं आणि सातत्याने महागाईच्या प्रश्नावरती, बेरोजगारीच्या प्रश्नावरती किंवा देश कमकुवत करण्याच्या प्रश्नावरती, देशातल्या स्वायत्त संस्था संपवण्याच्या प्रश्नावरती लोकांनी उठून उभं राहायला पाहिजे. हिमालयातले योगी मार्केट चालवू लागले आणि देशाचे पंतप्रधान राकेश झुंझुनवाल्यांच्या खुर्चीला समोर उभे राहणं आणि राकेश झुंझुनवालांनी बसून काय करावं ह्याच्या सूचना त्यांनी घेणं आणि त्यातून बाजार चालणं असं जर चालणार असेल तर देश रसातळाला जाईल. आणि म्हणून हा देश वाचवण्यासाठी 2 दिवसाचा संप आहे. हा देशभक्त कामगारांचा संप आहे. हा बँका, इन्शुरन्स कंपन्या, पब्लिक सेक्टर वाचवण्याचा संप आहे. आणि म्हणून तो यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. उद्याच्या दिवसामध्ये, परवाच्या दिवसामध्ये मुंबई, महाराष्ट्र सकट या देशामध्ये सर्वत्र हा उद्रेक दिसेल. माध्यमांनी प्रसिद्धी देवघराने देव, लोक रस्त्यावरती येतील आणि स्वतःच एक माहितीचा स्रोत बनतील हे निश्चितपणे. आणि हेच खरं शहीद भगतसिंगाने सांगितलं होतं की बहिऱ्या लोकांना ऐकवण्याकरता मी ह्या पार्लमेंटमध्ये, ब्रिटिशांच्या पार्लमेंटमध्ये बॉम्बस्फोट करीत आहे. शहीद भगतसिंग हा दहशतवादी नव्हता. शहीद भगतसिंग हा क्रांतिकारक होता. या क्रांतिकारकाने तत्कालीन भारतीय समाजाला जाग करण्याकरता, तत्कालीन भारतीय समाजाला स्वातंत्र्यासाठी लढण्याकरता, तत्कालीन भारतीय समाजाला शोषणमुक्त समाज म्हणून निर्माण करण्याकरता आपल्या वयाच्या अत्यंत कमी वयात, होय 23व्या वर्षीच त्यांनी बलिदान पत्करलं. आज शहीद भगतसिंग, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कॉम्रेड S.A. डांगे आणि अनंत असे क्रांतिकारक लोक आहेत. या सर्वांनी कष्टाने हा भारत देश स्वातंत्र्यप्रत आणला. स्वावलंबी बनवण्यासाठी 70 वर्ष या देशातलं सार्वजनिक क्षेत्र निर्माण केलं आणि हे सार्वजनिक क्षेत्र या देशाला 5वा मोठा देश म्हणून आज जगामध्ये मान्यता आहे. परंतु मोदींचं सरकार हा जो बलशाली देश आहे, स्वावलंबनाकडे जाणारा हा देश आहे, याला परावलंबी करण्याचं जे काही मोकाट अर्थव्यवस्थे धोरण स्वीकारलंय आणि त्या मोकाट अर्थव्यवस्थेच्या वित्त भांडवलाच्या प्रभावी आज संपूर्ण अर्थव्यवस्था बर्बाद करणं, ते करोना बर्बाद करतं हे निमित्त झालं. पण अर्थव्यवस्था ज्यांच्या हातात आहे त्यांची धोरणच अर्थव्यवस्था बर्बाद करतायत. आणि म्हणून जनतेला बर्बाद करणाऱ्या ह्या सरकारला 2024ला
पुन्हा 2024 मध्ये त्यांना बर्बाद केल्याशिवाय आपण कामगार वर्ग, शेतकरी वर्ग, बुद्धिजीवी वर्ग गप्प बसू शकत नाहीत. हेच आपल्याला या 2 दिवसाच्या संपामध्ये यश तर मिळालंच पाहिजे, पण यश मिळेपर्यंत लढलं पाहिजे. हा एक संदेश घेऊन आपण इन्किलाब जिंदाबाद हा जो काही संदेश भगतसिंग यांनी दिला, जगाला दिला, भारताला दिला, तोच संदेश आपण प्रत्यक्षात अंमलात आणूया. धन्यवाद. मी इथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो निश्चितपणे मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व वाचकांपर्यंत आणि इतर ठिकाणी हा फॉरवर्ड करावा, लाईक करावा एवढीच विनंती करतो. आणि 28 आणि 29 मार्चचा संप हा ऐतिहासिक संप होईल आणि त्यानंतर 2024 पर्यंत राज्यकर्ते वर्गाचं राजकारण मोडून काढणारं एक राजकारण आणि अर्थकारण करण्याकरता भाजपच्या विरोधातले सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांनी एकत्र यावं आणि फॅसिझम वरती विरोधी एक मोठी आघाडी निर्माण करावी हीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. इथेच थांबतो.